2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करतो आहे। बाहेर देशातून वस्तू आयात करण्यापेक्षा भारताने त्या वस्तू देशातच बनवण्यावर भर दिला आहे। त्यामुळे भारताचं दुसऱ्या देशांवरील अवलंबित्व कमी होऊन बहुसंख्य गोष्टींची निर्मिती भारतातच होऊ लागली आहे। यामुळे देशातील रोजगार देखील वाढला आहे। आता अशातच भारताने आणखी एक उंची गाठत भारतीय नौदलाला एक भेट दिली आहे। यामुळे भारतीय नौदलाची फक्त ताकदच वाढणार नाही तर भारतीय नौदलाचं महत्त्व देखील वाढणार आहे। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्यासाठी नुकत्याच 2 युद्धनौका ताफ्यात सामील करण्यात आल्या आहेत। स्टेल्थ फ्रिगेट INS नीलगिरी आणि गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर INS सूरत अशी त्यांची नावं आहेत। नुकताच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने या युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केल्या आहेत। खास म्हणजे इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोनं या जहाजांचं डिझाइन केलं असून मुंबईतील वॉरशिप ओव्हरसीइंग टीमच्या देखरेखीखाली त्या बांधल्या गेल्या आहेत। या अत्याधुनिक जहाजांमुळे भारतीय नौदलाची ताकद आता आणखीच वाढली आहे। चला तर मग या युद्धनौकांबद्दल थोडीशी माहिती घेऊयात। प्रथम आपण INS सूरत बद्दल जाणून घेऊयात। INS सूरत हे जहाज विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयरचं 4th आणि लास्ट स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉय आहे। 7400 टन वजन आणि 164 मीटर लांबीसह सूरत युद्धनौका अत्याधुनिक शस्त्र आणि सेन्सरसह सुसज्ज आहे। यामध्ये पृष्ठभागावरून हवेत सोडली जाणारी क्षेपणास्त्र, टॉर्पेडो आणि जलद अग्नी प्रणाली यांचा समावेश आहे। 4 गॅस टर्बाइन्स असलेल्या संयुक्त वायू आणि वायू प्रोपल्शन प्रणाली असलेलं हे जहाज 30 नॉटिकल मैल म्हणजे 56 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगानं मार्गक्रमण करू शकतं। या व्यतिरिक्त सूरत जहाजाची ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रगत AI तत्वज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे सूरत ही भारतीय नौदलातील पहिली AI सक्षम युद्धनौका ठरली आहे। खास म्हणजे या सूरत युद्धनौकेनं आतापर्यंत तयार केलेल्या सर्वात जलद स्वदेशी विनाशकाचं स्थान पटकावलं आहे। आता INS नीलगिरी बद्दल जाणून घेऊयात। INS नीलगिरी हे 7 प्लांट प्रोजेक्ट 17S स्टेल्थ फ्रिगेट पैकी पहिले जहाज आहे। याला शिवाली क्लास जहाजाचे उत्तराधिकारी समजले जाते। इंटिग्रेट कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले हे जहाज ब्ल्यू वॉटर वातावरणात कार्य करू शकतं आणि भारताच्या समुद्री सीमांत ज्ञात अज्ञात तसेच अप्रत्यक्ष धोक्यांपासून संरक्षण करू शकतं। संयुक्त डिझेल किंवा गॅस प्रोपल्शन प्रणालीने समर्थित या जहाजात कार्यक्षमतेसाठी एक अत्याधुनिक इंटिग्रेट प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात आली आहे। हे जहाज सुपरसोनिक म्हणजेच आवाजाच्या वेगापेक्षा जास्त ते पृष्ठभागावरील क्षेपणास्त्र, मीडियम रेंज पृष्ठभागापासून ते हवेतील क्षेपणास्त्र आणि क्लोज इन वेपन सिस्टीम्स मध्ये सुसज्ज आहे। विशेष म्हणजे ही दोन्ही जहाजं 75% जास्त स्वदेशी सामग्रीनं बनवली असून या युद्धनौकाचं डिझाइन आणि त्यांचं बांधकाम भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे एक उदाहरण ठरतात। भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, महिंद्रा यांसारख्या प्रमुख भारतीय संरक्षण कंपन्यांनी यातील बहुसंख्य सामग्री तयार केलेली आहे। तसेच 200 पेक्षा जास्त अधिक MSME कंपनी म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस या जहाजांच्या निर्मितीत योगदान दिलंय। भारतीय नौदलामध्ये सामील झालेल्या सूरत आणि नीलगिरी युद्धनौकांमुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तर स्वदेशी बनावटीच्या या जहाजांमुळे भारतीय नौदलाचे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आणि मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाच्या दृष्टीने पडलेलं मोठं पाऊल मानलं जातंय। तर ही होती दूरदर्शी पंतप्रधानांच्या विजनरी नेतृत्वामुळे साकार झालेल्या 2 युद्धनौकांची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राइब करा।